धाराशिवच्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या झाली। याच महिलेला संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी तयार केल्याचा संशय व्यक्त होतोय। पण यावरून आता दमान यांनी आणखी एक आरोप केलाय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांच्या मेहुण्यांना देखील अडकवणार होते असं दमान यांचं म्हणणं आहे। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। आताचे खासदार जे आहेत शरद पवार गटाचे, त्यांच्या मेहुण्यांना देखील असाच त्यांनी रोवण्याचा प्रयत्न केला होता। तो त्यांचा प्रयत्न असणारच। दैविक कृपेने मला त्याच्यात काही अडकवू शकले नसतील। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती ती कळंबची हत्या झालेलीच महिला मनीषा बिडवेच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पोलिसांनी दोघांना अटकही केली, पण मनीषा बिडवेला हाताशी धरून 6 ते 7 जणांना अडकवण्याचा डाव होता असा गौप्यस्फोटही अंजली दमान यांनी केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदाराच्या मेहुण्यालाही अडकवणार होते असं म्हणत खासदाराचं नाव घेणं मात्र दमान यांनी टाळलंय। पण बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनीही मलाही अडकवण्याचा प्रयत्न असला असेल हे स्वतःहून सांगितलं। मनीषा बिडवेचं मी नाव घेतल्याबरोबर जवळजवळ 6 ते 7 अशा व्यक्तींची माहिती माझ्याकडे आली आहे, ज्यांना पण मनीषा बिडवेंनी त्याच्यात गोवण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्याच्यापैकी तर एक आताचे खासदार जे आहेत शरद पवार गटाचे, त्यांच्या मेहुण्यांना देखील असाच त्यांनी रोवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती मला मिळाली आहे। तो त्यांचा प्रयत्न असणारच, पण कर्मधर्म संयोगाने मी खूप दूर असतो सगळ्या या प्रकारात। माझा म्हणजे कुठल्याही गँगवारशी संबंध नाही किंवा कुठल्याही 2 नंबरशी म्हणजे जी काही अवैध कुठला व्यवसाय आहे त्याच्याशी माझा संबंध येत नाही। त्याच्यामुळं मला दैविक कृपेने मला त्याच्यात काही अडकवू शकले नसतील, पण त्याच महिलेचा आता परत मर्डर झाला असं कळतं किंवा काय झालं त्याच्यात काय सगळ्यांनीच आरोप केलेला आहे। अनैतिक संबंध आणि पैशातून महिलेची हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। तसंच चौकशीतून थरारक माहिती समोर आली आहे। रामेश्वर उर्फ राणा भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या आरोपींची नावं आहेत। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले मृतदेहासोबत त्याच खोलीत 2 दिवस झोपला। मृतदेहा शेजारी बसूनच त्यानं जेवणही केलं। मात्र 3 दिवसांनंतर मृतदेहाचा वास येऊ लागला। त्यामुळे मृत महिला मनीषा बिडवेची गाडी घेऊन तो बाहेर पडला। त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं केज इथल्या मित्राला घेऊन येत मृतदेह दाखवला। रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो दाखवत मृत महिला टॉर्चर करत होती अशी माहिती रामेश्वर भोसलेनं पोलिसांना दिल्याचं कळतंय। 22 मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी महिलेनं आरोपीला उठाबशाही काढायला लावल्या अशी माहिती आहे। या प्रकरण ॲक्च्युली अनैतिक संबंध व पैशाची मागणीवरून झालेलं आहे। सदर जे मयत महिला आहेत त्यांची मर्डर केले गेले आहे आणि गुन्हा दाखल आहे। दोन्ही आरोपी निष्पन्न आहे, अटक आहेत आणि तपास पोलीस निरीक्षकांकडे आहेत आणि आरोपींनी कबुली भी दिलेला आहे। हे आरोपी जे आहेत त्यांना न्यायालयासमोर कधी सादर ते पीसीआर घेतला जाईल, जे पीसीआर संपताच आपण न्यायालयात सादर करू त्याला। मृत महिला मनीषा बिडवेच्या हत्येसंदर्भातलं ट्विट अंजली दमान यांनी केलंय आणि हे प्रकरण उघडकीस आलं। सरपंचाच्या हत्येनंतर वेगळं वळण देण्यासाठीच त्या महिलेचा प्लॅन आखला होता असं धनंजय देशमुखांनीही म्हटलंय। हत्या झाल्याच्या नंतर पुढील ह्या जे प्रकरणामध्ये अडकवायचं होतं सरपंचाला, तो प्लॅन ह्यांचा पूर्णपणे झाला होता। संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी न्यायचा असं सुद्धा ऐकण्यात येतं की असं सुद्धा ठरलं होतं, असं सुद्धा आरोप करण्यात आला। असंच केलं होतं आणि त्या जबाब जो दिलेला आहे त्या आरोपीमध्ये जे गोपनीय साक्षीदार आहेत त्या लोकांनी असंच सांगितलं आहे की ह्या लोकांनी हत्या झाल्याच्या नंतर हा प्लॅन केला होता जेणेकरून ह्यांना त्या खुनाच्या म्हणजे खुनामधून बाहेर निघता येईल आणि हा विषय डायव्हर्ट होईल असं 100% त्यांनी ठरवलं होतं। परंतु ह्याचा तपास केज पोलिसनं करायला पाहिजे होता असं माझं मत आहे आणि तो झालेला नाही। याच्यानंतर तरी ते सगळं पूर्णपणे माहिती घेऊन याच्यामध्ये कशी इन्व्हॉल्वमेंट होती त्या महिलेची हे समाजासमोर आलं पाहिजे, सर्वांसमोर आलं पाहिजे। संतोष देशमुखांची मेल्यानंतरही बदनामीसाठी आणि हत्येच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी महिला कशी तयार केली होती हे भर विधानसभेतही सांगितलं। पण ही तीच कळंबची महिला मनीषा बिडवेच आहे का यावर ठोसपणे पोलीस बोलत नाहीयेत। तपास सुरू असल्याचंच पोलीस सांगत आहेत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, कळंब, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.